रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या सकाळची सुरुवात ना मस्त असं गरम पाणी आणि त्यामध्ये मस्त आहे ना असं 1 चमचा तूप घालून मिक्स करून घेतलं होतं. आणि बघा रात्री मस्त अशी मेहंदी काढली होती ना, छान असा रंग आला होता. तर आहे ना म्हटलं आता चला गरम पाण्याने सुरुवात करूया. गरम पाणी थोडंसं आहे ना म्हणजे जास्त नाही, थोडंसं कोमट करून घेतलं होतं. मस्त पिऊन घेतलं आणि लगेच आहे ना दोघांच्या पण टिफिनची तयारी करायला घेतली. म्हणजे कोबीची भाजी मी रात्री चिरून छान अशी ठेवली होती. तर आज आहे ना भक्तीने सांगितलं होतं मला, की हिरव्या मिरचीत कोबी करू नको मम्मी, मला मस्त अशी ना चण्याची डाळ घालून लाल तिखटमध्ये कर. पण आता लाल तिखटमध्ये जर कोबीची भाजी केली ना तर यांना अजिबात आवडत नाही. पण असू दे, भक्तीचं पण कधीतरी मी ऐकते, कारण तिच्या आवडीनुसार जर भाज्या केल्या ना तर तिला पण भारी वाटतं. कधी आहे भक्तीचं तर कधी आबीचं, असं मला दोघांचं ऐकायलाच लागतं. कारण आहे ना दिवसभर पोरं शाळेत जातात, मग असं वाटतं भाजी त्यांच्या आवडीची जर दिली ना तर मस्त त्यांचं पोट भरतं, टिफिन पूर्ण संपून येतो. जर त्यांच्या आवडीची नसेल ना तर टिफिन पण पूर्ण खात नाही. मग दिवसभर उगाच ना उपाशी राहण्यापेक्षा त्यांच्या आवडीचं मी करून देत असते. नंतर मग एक साईडला आहे ना चहा पण ठेवून दिला. कारण म्हटलं आता चहा एक साईडला होतोय आणि एक साईडला पाणी गरम होत होतं, म्हणून म्हटलं आपलं गॅस काय थांबायलाच नको, पटापट घ्यायला पाहिजे आवरून, कारण पुढची पण कामं होती आणि पोरांना पण मग जर मी आवरलं नाही ना तर त्यांना मग थांबावं लागतं किंवा मग उशीर होतो. त्या दोघांचं पण आवरत होतं, तोपर्यंत म्हटलं चला आता चपात्या पण करून घेते. तर आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आहे ना हा व्हिडिओ नागपंचमी झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी येईल असं वाटतंय मला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब प्लीज नक्की करा. तर आहे ना आभीचं आणि भक्तीचं पहा, दोघांचं पण आवरून मस्त असं बाय केलं. भक्तीला बोलले मी, की बाळा मॅथ्सकडे लक्ष दे, कारण आता आहे ना 2-3 दिवसापासून ती सारखी बोलत होती, मम्मी मला हे 2-3 जमत नाही म्हणून. आता पोरांचं हे असं काहीतरी चालूच असतं. नंतर रात्री यांनी ना 2 पालकच्या भाजीच्या जुड्या म्हणजे आणल्या होत्या. आता घाईत घाई आज मला एवढी कामं आहेत ना, तरी पण ही भाजी मला साफ करावीच लागली, कारण म्हटलं ही जर अशीच ठेवली ना तर ती अशीच्या अशी धरून मला कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायला लागेल. त्यामुळे ती पहिली साफ करून घेतली. आता त्यामध्ये 2 जुड्यांमध्ये 1 जुडीचा सुद्धा माना मला काही भेटला नाही, कारण खूप खराब होती भाजी. नंतर आहे ना कुकरला मस्त अशी 2 रताळे लावून दिली. म्हटलं नाश्त्याला थोडीशी रताळ्याचं खीर करील, त्यासाठी म्हटलं. आणि नंतर लगेच आहे ना गॅलरीमध्ये ना कपडा मारून घेतला, मस्त स्वच्छ पुसून घेतली गॅलरी. नंतर आहे ना म्हटलं चला आता घराला पण पटकन कपडा मारून घेते. यांना भाजी चपाती दिली होती खायला, तोपर्यंत म्हटलं आता आहे ना आज पूजा पण मांडायची मला, तर मग पूर्ण आहे ना लायझॉल टाकून लादी अख्खी पुसून घेतली. तोपर्यंत गॅलरी पण सुकत होती, म्हटलं मला छोटीशी रांगोळी काढायला होईल म्हणून पहिली गॅलरी पुसून घेतली. नंतर आहे ना मस्त अशी लादी पुसली, घर एकदम फ्रेश झालं होतं. देवपूजा तर सकाळीच केली होती मी पोरं गेल्याच्या नंतर. आणि ना लगेच म्हटलं आता चला रताळ्याचं आहे ना पहिली खीर पण करून घेते, कारण मला आहे ना सकाळी आता 6 वाजता जर उठल्यावर 8-9 वाजेपर्यंत सारखी म्हणजे माझी धावपळ चालू असते. त्यामुळे ना एवढी भूक लागते पोरं गेल्यावर, म्हणजे अशी नाही का रिकामा वेळ सकाळचा. सगळी कामं आवरलं, खूप भूक लागते आणि म्हटलं आज तर बाबा थोडंसं काहीतरी खाल्लंच पाहिजे. छान अशी खीर बनवली होती मी, मस्त तुपात आहे ना रताळी किसून घेतली, तुपात परतून घेतली आणि काजू आणि बदामाची ना थोडीशी पूड करून ठेवली होती मी ना, तीच त्याच्यामध्ये घातली, थोडंसं दूध साखर घातली आणि छान अशी खीर आहे ना शिजून घेतली. बघा आता 2-3 तासानंतर आहे ना मेहंदीचा रंग कसा बदलला होता, एकदम काळाभोर रंग आला होता. सकाळी थोडा लाईट होता, पण आता बघा किती छान. आणि मला तर एवढं भारी वाटलं ना एवढ्या वर्षातून, म्हणजे मी 2-3 वर्षापूर्वी गावाला गेले होते माझ्या पुतण्याच्या लग्नाला, मला आठवते त्यावेळेस मी मेहंदी काढली होती, तेव्हा आत्ता काढली आहे. छान झाली होती खीर, मस्त अशी खाऊन घेतली आणि लगेच स्वयंपाकाला लागले. कारण आहे ना देवपूजा तर मी म्हणजे वरची करून घेतली होती, फक्त खाली मांडायचं होतं ना ते राहिलं होतं. म्हटलं पहिलं ना थोडंसं अर्धा म्हणजे स्वयंपाक करून घेते, नंतर मग पूजा करते, कारण 2:30 वाजेपर्यंत मला सगळं आवरायचं होतं. त्यासाठी फटाफट कामाला लागले मी. एक साईडला डाळ टाकली कुकरला शिजायला आणि तोपर्यंत आहे ना सर्व बाकीची तयारी करून घेतली. आता व्हिडिओच्या जर मी काढत बसले असते ना सगळे काही क्लिप, तर मला खूप उशीर झाला असता, म्हणून शॉर्टकटनी ना मी सगळी पहिली तयारी करून ठेवली. म्हणजे आमटीसाठी ना वाटण तयार करून ठेवलं, परत भज्यांसाठी कांदा चिरून वगैरे पीठ भिजून ठेवलं, नंतर कुकर लावला भाताचा. अशी काय तयारी मी बरीचशी करून ठेवली. नंतर पोळ्यांबरोबर खायला आहे ना गुळवणी पण करून ठेवलं. अशी सर्व तयारी केली आणि मग नंतर परत व्हिडिओला स्टार्ट केलं. म्हटलं जर आहे ना मी व्हिडिओच्या जर फंदात पडले ना म्हणजे
आता शॉर्टकट मारलाय. तर मला खूप उशीर होईल म्हणून त्यासाठी आता आमटी फोडणीला देऊन घेतली. मस्त अशी ना लसूण, खोबरं ठेचून घातलेलं. त्यामध्ये ना थोडंसं ओवा घातला ना, की आमटी पचायला आहे ना खूप छान जाते. त्यासाठी मी ना दरवेळेस थोडेसे फोडणीला आहे ना हे घालते म्हणजे ओवा घालते. नंतर मग आमटी फोडणीला दिली. म्हटलं तोपर्यंत चला कुकर होतोय, आमटी होते. तोपर्यंत थोडासा चहा करून घेतला. आता बघितलं चहाची मला किती म्हणजे हे अ, कामाचं कुठलंही करायचं म्हटलं ना, पहिलं थोडासा चहा घ्यायचा आणि मग बसायचं. आता चहा थंड होत होता तोपर्यंत पुरण वाटून घेतलं. कारण आहे ना, पुरण पण मी आज थोडंसंच घातलं होतं. तर पुरण पूर्ण चाळणीने वाटून घेतलं आणि मग म्हटलं चला आता मस्त साडी वगैरे घालून तयार झाले आणि म्हटलं आता चला पूजेचं तयारी करायला पाहिजे, पूजा मांडणी केली पाहिजे. तर आज नागपंचमीचा सण आहे ना खूप भारी असतो. म्हणजे आपल्याला उपवास असतो. आपण भावासाठी उपवास धरतो. आता मला जरी सख्खा भाऊ नसला तरी मी ना खूप पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासूनच आम्हाला आजीनी सवय लावलेली आहे. जे काही उपवास आहेत ना ते करायचे म्हणजे आता आपल्याला जरी सख्खा भाऊ नसला तरी पण आत्या भाऊ असतो, मावस भाऊ असतो आणि आपले तर म्हणजे नाही का जे आहेत ना परंपरा किंवा प्रथा त्या आपण पाळल्याच पाहिजे. एकदम हसी-खुशी मी सर्व काही करत होते आणि करते अजून पण. कधीच म्हणजे कंटाळा नाही येत मला. मला पूजेची ना खूप आवड आहे. तर छान अशी मांडणी करून घेतली आणि ना आता पहिलं कसं म्हणजे गावाला मला लहानपणीची आठवण येते दरवेळेस नागपंचमीला. नागपंचमी असली ना, की आमची सकाळपासूनच तयारी असायची. म्हणजे एकतर ते कामं-बिमाचं तर काय अजिबात टेन्शन नसायचं. पण आहे ना, वारुळाला जायचं अक्काबरोबर आणि तिकडे आहे ना, मस्त असा मामा आम्हाला झोका बांधून द्यायचा आणि सगळेच आम्ही ना एकत्र जमायचो. म्हणजे आमचे बाजूचे 2-3 घरं होती ना, ते, त्यांची पोरं, आम्ही 5-6 जण असायचो. एवढे झोके खेळायचो ना, की काय सांगू मग. खूप मजा करायचो, खूप दंगा करायचो. आणि ना नागपंचमीची ना म्हणजे एक प्रथा आहे, कहाणी आहे. म्हणजे कुठल्या पण सणाची ना प्रत्येक सणाची एक कहाणी असतेच. ती आपण आहे ना छान अशी ऐकून म्हणजे समजून म्हणजे अंधश्रद्धा नाही, पण श्रद्धा म्हणून सर्व काही केलं ना, तर खूप भारी वाटतं आणि प्रत्येक गोष्टीमागे ना काही ना काहीतरी पूर्वजांनी आपल्याला आहे ना म्हणजे ठेवलेलं आहे कथेमध्ये वाचायला किंवा आपल्याला समजायला. ते आपण समजून घेतलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि त्याप्रमाणेच केलं पाहिजे सर्व काही. आपण आपले जर संस्कृती पाळली ना, तर आपल्या मुलांना पण तसेच संस्कार लागतात नाही का? तर आहे ना, नागपंचमीच्या नैवेद्याला म्हणजे आम्ही पुरणपोळी तर असतेच, पण हे कानवले करायचे असतात. आता 5 करतात, पण मी 2च केले होते. म्हटलं काय होतं, हे यांना तर पुरणपोळी जास्त आवडत नाही, त्यामुळे ना प म्हणजे खाल्ले तर बरं, नाहीतर नाही खाल्ले तर उगाच असं वाटतं, की नाही का टाकून द्यायला नको. म्हणून मी 2च केले होते नैवेद्यापुरते. 2 मस्त असे नैवेद्य करून घेतले आणि कानवले ना शक्यतो उकडूनच घेतात. कारण आजच्या दिवशी ना उकडायचाच दिवस असतो. म्हणजे काही चिरायचं नसतं, कापायचं नसतं, तळायचं नसतं, भाजायचं नसतं. पण आता काय करणार? दिवसेंदिवस जसं बदलत चाललंय तसं काही ना म्हणजे काही गोष्टी बदलावे पण लागतात. ते सर्व काही शक्य होत नाही त्यासाठी. आता गावाला तर आहे ना माझी सासू, आई म्हणा सगळे ना आदल्या दिवशी सगळं काही जनावरांचं करून ठेवत असतात. म्हणजे नाही का चारा वगैरे कापायचं. परत माझी सासू तर आहे ना पहिली मी असायची ना त्यांच्याजवळ तेव्हा बघायची ना कांदा वगैरे पण आहे ना आदल्या दिवशी चिरून ठेवायच्या आई. मस्त असं आहे ना सगळी तयारी करून ठेवायच्या. पण आता आपल्या कधी कामाच्या गडबडीमध्ये लक्षात राहत नाही किंवा मग काही विसरून जातं माणूस. त्यामुळे ना असं काही करावं लागतं. छान असं आहे ना कानवले म्हणजे तळून घेतले मी आज उकडले नाही. तळून घेतले. परत थोडेसे भजे पण पहिले तळून घेतले आणि नंतर मग आहे ना म्हटलं पुरणपोळी करूया म्हणजे नैवेद्याचं ताट बनवायला मला. त्यासाठी एक पुरणपोळी छान अशी बनवून घेतली. बघा किती मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी झाली होती ना माझी. आणि आजचा स्वयंपाक आहे ना एकदम मी थोडा बनवला होता. त्यामुळे आहे ना कारण सकाळी भाजी चपाती झाली होती. दुपारी परत नाही का पोळ्यांचा स्वयंपाक, परत संध्याकाळी काय हे पोळी खात नाही मग त्यांचं वेगळं. मस्त अशा पोळ्या करून घेतल्या आणि मग नंतर आणि घाई पण झाली होती ना मला. कारण कसं 2:30च्या टायमिंगवरती मला आवरायचंच होतं सर्व काही त्यासाठी. मस्त आहे ना फटाफट आवरून घेतलं. नैवेद्याचं ताट वगैरे बनवून छान असं देवाला दाखवून घेतलं. देवाला परत खाली पूजा मांडली होती त्याला पण नैवेद्य दाखवून घेतला आणि मग म्हटलं आता मला आज उपवास आहे. सकाळी खीर तर खाल्ली होती पण दिवसभर काय मला चैन पडणार नाही. त्यामुळे म्हटलं आता थोडीशी खिचडी पण करूया मस्त ना. पूजा वगैरे झाली ना, की काहीतरी वेगळंच वातावरण घरात तयार झालेलं असतं. त्यामुळे म्हटलं आता चला छान अशी खिचडी हलवून घेऊया. माझं चाललं होतं खिचडी म्हणजे बनवायची
करायचीच नाही, पण म्हटलं नको आता आपल्याला संध्याकाळी 8-8:30 वाजणारे घरी यायला. त्यामुळे म्हटलं खिचडी थोडीशी बनलीच पाहिजे आता, कारण आहे ना अभि पण येईल 6 वाजता दुकानावर. आता खिचडी मी खाऊन तर जाणार नव्हते, म्हणजे टिफिनमध्येच घेऊन जाणार होते, कारण आता मला आहे ना वेळच नव्हता म्हणजे खायला. त्यामुळे म्हटलं चला आता खिचडी आहे ना आपली डब्यातच नेली पाहिजे. डब्यात मस्त अशी भरून घेतली खिचडी. आणि मला माहीत होतं अभि शाळेतून म्हणजे कॉलेजमधून आला ना की माझ्याबरोबर थोडीशी खिचडी खाणारच आहे. नंतर मग यांनी ना दुपारी आज आता यांना काय झाले काय माहिती, कालपासून भाज्यांच्या मागे लागलेत खूप. त्यांना दिसले ना की लगेच भाजी घेऊन ठेवतात. आता दुकानावर 2 मेथीच्या जुड्या घेऊन ठेवल्या होत्या त्यांनी. ते बोलले मला की आता इथं बसूनच साफ कर, म्हणजे घरी गेल्यावर तुझा वेळ वाचेल. तर तेच माझं काम चाललं होतं. दुकानावर कस्टमर आता पावसाचे थोडे कमी असतात ना, मग मी मस्त अशी भाजी साफ करत बसले होते. भक्ती पण दुकानावर येणार होती थोड्या वेळाने. छान अशी भाजी सर्व साफ करून घेतली आणि म्हटलं आता बरं झालं बाबा, संध्याकाळी मला मंदिरात तरी जायला भेटेल, जेणेकरून आता बरीचशी कामं माझी ना म्हणजे झालीत. आता संध्याकाळी एवढं काही जास्त स्वयंपाकाचा लोड नाही मला. पण कसलं काय, अजिबातच मंदिरात मला आज जायला भेटलं नाही. भक्ती घरी वाट बघत होती. आणि त्या दिवशीचं आहे ना माझं पार्सल आलं होतं ना, तेच ओपन करायचं राहिलं होतं. म्हटलं बघूया की साईज बरोबर आली की नाही, नाहीतर काय होईल, जर कमी जास्त जर झाली तर परत रिटर्न करता येणार नाही. आता 2-3 दिवस झालेत येऊन. तर भक्तीला म्हटलं चल ओपन कर आणि घालून बघ म्हणून. माझ्या मापावर मी मागवला होता, पण तो मला पण एवढा जास्त मोठा होत होता ना की काय सांगू. आता भक्तीने तर ट्राय करून बघितलाच, पण भक्ती बोलली मम्मी अगं तू साईज कोणत्या मापाची मागवली आहे, अजिबातच होणार नाही, किती पण फिटिंग केला ना तरी होणार नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.